जनता की बात जनता के साथ। रस्ते सुरक्षा आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने शिरपूर टोल प्लाझा येथे 37व्या रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांतर्गत अपघाताच्या वेळी तातडीने मदतीसाठी धावून जाणाऱ्या मृत्युंजय दूतांचा विशेष गौरव करण्यात आला असून महामार्गावरील वाहनधारकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले। शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। यावेळी महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील पोलीस कर्मचारी उपस्थित होते। तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर रस्ता सुरक्षेचे आवाहन करणारे पोस्टर्स लावण्यात आले। तसेच रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनांच्या मागील बाजूस रेडियम स्टिकर्स लावण्याची मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत महामार्ग सुरक्षा पोलीस, ट्रक चालक आणि टोल प्लाझा कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी DPTPLच्या प्रकल्प प्रमुख दीपा मदैया यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर टोल प्लाझाचे व्यवस्थापक विजय ठाकूर, फणी सर, प्रवीण घुमणे, सूर्यकुमार महाले, लाला पुरोहित आणि शिवाजी पाटील यांनी सहकार्य केले। आज आपण या ठिकाणी रोड सेफ्टीसाठी 1 महिना, परंतु हा पुरेसा नाही वाटत, कारण हे रोड सेफ्टी 1 महिना आपण लोकांना जागृत करणार, लोकांसाठी अवेअरनेस प्रोग्राम तयार करणार। त्याच्यानंतर काय या अनुषंगाने आपल्याला म्हणजे गव्हर्नमेंटही करायला पाहिजे, गव्हर्नमेंटची पण तयारी पाहिजे की हा रोड सेफ्टी जो आहे वर्षानुवर्षी चालू राहिला पाहिजे। म्हणजे ही एवढं रोड सेफ्टीच्या काम करणारी टीम सेपरेट पाहिजे। ते काय करतात, आपण जे रोड जे काम करतोय, रोड संबंधित पोलीस असो, टोलवाले असो, हायवेवाले असो, तिथं ह्यांनाच करायला तर म्हणजे तू सारखं कर, मी राडल्यासारखं करतो असं म्हणजे दिखावा। परंतु आपण तर करतो, आपण तर प्रत्येकाला सांगतोय रोड आपण कुठे रोड सेफ्टी असो कसं असो, आपल्याला ज्याला शब्द सुनवायचे आपण तेव्हा देतो। आपण विदाउट हेल्मेट, सीट बेल्टच्या केसेस करतो, लोकांना आपण त्रास देण्यासाठी करतोय। जेव्हा त्याचा टांगा पलटी होतो तेव्हा त्याला कळतं मी बेल्ट लावला असतं तर गाडीच्या बाहेर नसतो पडलो। आपणही स्वतः किती काळजी घेतो याचा आपण बघा ना कधीतरी। अरे नाही, मला 2 किलोमीटर जायचं, कशाला बेल्ट पाहिजे असं करतो। खेड्यावर ग्रामीण भागामध्ये मला लायसन कशाला पाहिजे, लायसन विचारलं ना, नाही सर मला शेतात जायचंय फक्त। अरे शेतात तुझा अपघात होणार नाही का? एखादा तू 100 मीटर जरी हायवे आला, 100 मीटर मध्ये कोणतरी तुला लपेटमध्ये घेऊन टाकेल। आपण कितीही स्वतःची काळजी घेतली पण समोरचा घेतो का? तो समोरचा ट्रकवाला बसलेला आहे, 4 व्हीलर वाला बसलेला आहे, 2 व्हीलर वाला बसलेला आहे, तो कोणत्या अवस्थेचा आहे? दारू पिलेला आहे का? दारू पिणे हा अपघाताला नाही। मेंटल स्ट्रेस, डोक्यात असलेले वेगवेगळे विचार हे सुद्धा अपघाताला कारणीभूत आहेत। त्याला अनेक कारण आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, कौटुंबिक काम आहेत, कौटुंबिक प्रॉब्लेम आहेत, भावाच्या भानगडी, नवरा बायकोच्या भानगडी, त्याच्यानंतर आई वडिलांच्या भानगडी, मित्रांच्या भानगडी, त्याच्यानंतर व्यवसायामध्ये येणार अपयश, हे सगळे टेन्शन्स डोक्यावर घेऊन आपण रोडवर चालतो। तर प्रत्येक समोर येणारा कोणत्या टेन्शन मध्ये आपल्याला माहित नसतं, बरोबर आहे। सिंगल लेन करा, झेडपीचा पंचायत समिती झेडपीचा रोड सिंगल असतो त्याच्यावरही अपघात होतात। 2 लेन केले त्याच्यावरही अपघात होतात, 3 लेन केले त्याच्यावर अपघात होतात, 4 लेन केले त्याच्यावर अपघात होतात, 6 लेनवरही अपघात होतात। आपले वाहन जात ह्या लेन मध्ये, आता तुम्ही बघतो आपण 4 लेन मध्ये बऱ्याचशा गाड्या असतात, इकडनं त्या तिकडच्या ट्रेन वाहनामध्ये धडकून किंवा रोड असलेल्या माणसाला घेऊन जातात। मग त्या रोडवर जो माणूस रोडवर उभा आहे एखाद्या गाडीसाठी किंवा त्यासाठी, त्याचा काही दोष नसतो, तो व्हेकल चालवत पण नसतो, तरी पण तो मरतो। म्हणजे अशा मोठमोठ्या घटना या घडत असतात। तर माझं असं या उद्देशाने सांगणं राहील की ज्यावेळेला आपल्याकडून रिपोर्ट वगैरे मागवला जातो त्याला हे रोड सेफ्टी पूर्वी सर सांगतात त्याप्रमाणे 1 वीक होता। मी पण ट्रॅफिक 1 जानेवारी सेफ्टी वीक खूप नाचायचो आपण, बरेच कार्यक्रम घेतले। नंतर काहीच नसतं। तर हे कार्यक्रम आयोजित एखादी सेपरेट एजन्सी द्यायला पाहिजे आणि दर महिन्याला वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करून 12ही महिने हा कार्यक्रम चालू ठेवायचे, तरच या कार्यक्रमाचा उद्देश सफल होईल असं मला वाटतं। आणि बऱ्याच ठिकाणी काय आहे की लायसन काढण्याच्या पद्धती, गाडी मेंटेनन्सच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत। आपला दृष्टिकोन त्याच्याकडे पाहण्याचा खूप वेगळा आहे।
आपले बरेचसे काही हायवेवर चालणाऱ्या गाड्या असतात. खाजगी गाडी जरी असली, जोपर्यंत ती गाडीचे टायर गोटा होऊन पंक्चर होऊन एखादा फुटत नाही तोपर्यंत आपण टायर बदलत नाही. अरे काय चालतंय, लोकल लेवल चालते. त्याची 35,000 दिलेली असली, आपल्याला 55,000 झाले तरी आपण रेटत असतो. त्याला कारण पण असतं की प्रत्येकाची कॅपॅसिटी नसते. आपण गाडी घेतो, आता हौस असते, टू व्हीलर आली का फोर व्हीलर आली पाहिजे, सायकल येतं मग टू व्हीलर वाला म्हणतो मला फोर व्हीलर वाला म्हणतो मला 800 नाही, भारी गाडी पाहिजे. म्हणजे प्रत्येक जणांची अपेक्षा वाढत जातात. त्या अपेक्षेपेक्षा मोठं ओझं डोक्यावर घेतो आणि त्याला हे काढून गाड्या घेतो आणि त्या मेंटेन आपल्याकडून होत नाही आणि मेंटेन झाल्या नाही तर मग त्या रोडवर देतात. कुठली गाडी घ्या पण ती आपल्याला मेंटेनन्स आपल्याला ठेवता आला पाहिजे, आपण ठेवली पाहिजे. बरेचसे वाहन म्हणजे चालकाच्या चुकीमुळे घडतातच, परंतु वाहन मेंटेनन्स केल्यामुळे सुद्धा वाहन घडतात. आपण बरेच घटना बघतो हायवेवर, बऱ्याचशा गाड्यांचे टायर फुटतात. का की तो पुणे मुंबई हायवे आपल्याकडे पहिला हायवे मोठा झाला होता नाही का, टायर लोकांच्या गाड्या पलटी व्हायच्या, या लेन मधून त्या लेन जायच्या. का सिमेंटचे रोड होते गाड्या होतात, परंतु त्या टायरची कॅपॅसिटी पण आपण पाहिली पाहिजे. 30,000 35,000 झाला आपण बदलत नाही आणि 80 90 100 200च्या 600चे टायर गरम होणार आहे. तर हे जी चुका आपण करतात त्या चुका सुद्धा आपण टाळल्या पाहिजेत. ते पाळल्याबरोबर आपण गाड्याचे मेंटेनन्स वगैरे हे जर पाळले आणि स्वतःच्या हेल्थ आपले व्यवस्थित आपल्या बॉडी मेंटेनन्स, तो गाडीच्या मेंटेनन्स, आपल्या बॉडी मेंटेनन्सची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो ड्रायव्हर लोक कमी झोप घेतात. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतात, हेवी गाड्या असतात, प्रत्येकावर प्रेशर असतं की कमी वेळात आम्हाला तिथे गेला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की रोडवर आपण बघतो काही ज्या जीवनावश्यक वस्तू आहे, टमाटे आहे, द्राक्ष आहे, 10 घंटे में तो 1,000 इनाम, मग तो 10 घंटे पोहोचवण्यासाठी काही करतो. मग त्याच्यात एखादा लपेटमध्ये आला का किंवा त्याचाच डुलकी लागली का ह्या लेन मधून त्या लेन मध्ये कमवण्यासाठी तो आपला जीव टांगणीला लावतो. तर हे ज्या पद्धतीत हे पाहिजे, ठिकाणी 4 तास 5 तास 8 तास एवढी ड्रायव्हिंग केली पाहिजे. बरं आपण बघायचो एका गाडीमध्ये दोन चालक असायचे, त्याच्यानंतर एक कंडक्टर सोबत 2 3. आता एका गाडीवर तुम्हाला एकच ड्रायव्हर दिसतो. पंक्चर झाले त्याची आवडी खात आहे, गाडी बंद पडली तर त्याला लॉक करून दुसऱ्या गाड्यांना हात देऊन 10 किलोमीटर लांब ते काढावं लागतं. कारण त्या असं परवडत नाही मालकाला 2 ड्रायव्हर ठेवणं, कंडक्टर ठेवत नाही. अशा परिस्थितीमुळे काय झालंय की प्रत्येकावर खूप प्रेशर आहे आणि प्रत्येकाला तो कंडक्टर किंवा रोडवर चालणारा प्रत्येक व्यक्ती हा प्रेशर खाली काम करत असल्यामुळे आपण किती नियम केले, किती नियम पाळले तरी पण या घटना घडतच राहणार आहे. कारण समाजातून जो आज अपेक्षा ओघ वाढला आहे, स्पीड वाढलेला आहे, त्या परिस्थितीत आपली सुविधा पाहिजे किंवा ज्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे ती आपण काळजी घेतो. वाहनांचे अपघात होण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर या अनुषंगाने मी हे सांगतो, आपण वीक साजरा करणारच आहोत, महिन्यात. त्याबरोबर सुद्धा आपण ड्रायव्हर लोकांना आपली स्वतःची सेफ्टी कुठं आहे, किती ड्रायव्ह पाहिजे, आपण मेंटेनन्स कसं करायला पाहिजे, वाहनाची मेंटेनन्स केल्यानंतर वाटेल की हे वाहन नादुरुस्त होऊ शकतं किंवा पुढे जाऊन अपघात होऊ शकतो, त्यासाठी मालकांना किंवा त्यांचं अवेअरनेस करणं गरजेचं आहे. बरेचसे ट्रान्सपोर्टचे ड्रायव्हर अडाणी असतात, कमी शिकलेले असतात, त्यांना नॉलेज कुठल्याच गोष्टीचं नसतं. ड्रायव्हर तो 4 वर्ष 2 वर्ष 1.5 वर्ष काम केलं की लगेच तो ड्रायव्हर बनतो आणि नवीन 25 लाख 30 लाखाची गाडी त्यांनी ताब्यात देऊन त्याला पळवलं जातं रोडवर. तर मग ह्या गोष्टी आहेत, या गोष्टींना काहीतरी नियम सरकारने घालून दिले पाहिजेत. त्याच वेळेला या अपघाताच्या प्रमाणात आणि मृत्यूच्या प्रमाणात घट होईल. त्याला आपण करोनामध्ये लोक किड्या मुंग्यासारखे मेलेत, परंतु त्याच्यापेक्षा जास्त परंतु त्या करोनाच्या वेळेला मीडियाने खूप प्रत्येक गोष्टीला खूप हायलाईट केलं, त्याच्यामुळे ते लोकांना कळल्या. परंतु रोज अपघातात जेवढे लोक मरतात त्या काय हायलाईट केलं. आपण इथं राहतो म्हणून धुळे शिरपूर रोडवर जो अपघात झाला मेले तेवढं आपल्याला कळतं. मेलंय शेगाव रोडवर कोण मेलंय आपल्याला माहिती आहे का? नाही, तर त्या बातम्या आपल्यापर्यंत येत नाही. अपघातात मरणाऱ्यांचं प्रमाण पण खूप आहे. तर म्हणून आपण नियम तर पाळलेच पाहिजे. नियमाबरोबर आपलं स्वास्थ्य सुद्धा आपण ठेवलं पाहिजे. आपलं स्वास्थ्य आणि गाडीचं स्वास्थ्य जर चांगलं ठेवलं तर मला कमीत कमी अपघात होतील आणि आपल्याला बाहेर पडण्याला चांगलं होईल. तर या अनुषंगाने मी एवढे 2 शब्द आपल्याला सांगू इच्छितो.
आणि मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि समाज सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनता की बात जनता के साथ.